श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. बाळा, जर तुझ्या डोक्यावर कर्ज असेल, रात्रभर झोप लागत नसेल, फोन वाजला की हृदय धडधडत असेल, बँकेचा मेसेज आला की मन घाबरत असेल, तर आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे. कारण आज मी तुला असा मार्ग सांगणार आहे जो फक्त पैसा कमावण्याचा नाही, तर कर्जाच्या अंधारातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. तू आज कितीही अडचणीत असलास, कितीही कर्जात बुडालेला असलास, तरीही लक्षात ठेव, कर्ज तुझी ओळख नाही, ते फक्त तुझ्या आयुष्यात आलेलं एक संकट आहे. आणि संकट कितीही मोठं असलं तरी माझ्या भक्ताचा पराभव होऊ शकत नाही. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण कदाचित तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय आजपासून सुरू होणार आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, अनेक लोक माझ्याकडे येतात. कोणी म्हणतं, स्वामी, व्यवसायात नुकसान झालं. कोणी म्हणतं, स्वामी, कर्ज वाढत चाललंय. कोणी म्हणतं, स्वामी, कितीही प्रयत्न केले तरी पैसा टिकत नाही. पण मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, तू पैशामागे धावतोयस की योग्य मार्गामागे? कारण पैसा हा परिणाम आहे. योग्य विचार, योग्य सवयी, योग्य कर्म यांचा परिणाम म्हणजे पैसा. पण आजचा माणूस परिणाम हवाय, प्रक्रिया नकोय. त्याला श्रीमंत व्हायचंय पण शिस्त नकोय. त्याला पैसा हवाय पण संयम नकोय. त्याला यश हवंय पण त्याग नकोय. आणि इथेच त्याची चूक सुरू होते. बाळा, कर्ज अचानक येत नाही, ते लहान लहान चुकीच्या निर्णयांमधून तयार होतं. आज गरज नसलेली वस्तू घेतली, उद्या दुसऱ्यांना दाखवण्यासाठी खर्च केला, परवा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला, आणि हळूहळू कर्जाचा डोंगर तयार झाला. म्हणून आज स्वतःला विचार, मी जे कमावतो त्यापेक्षा जास्त खर्च तर करत नाही ना? जर उत्तर हो असेल तर आजपासून बदल सुरू कर, कारण बदलाशिवाय परिस्थिती बदलत नाही. बाळा, जर तू मनापासून स्वामींवर विश्वास ठेवत असशील तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि हा संदेश पूर्ण श्रद्धेने ऐकत राहा. पुढे ऐक. कर्जातून बाहेर पडण्याचा पहिला नियम म्हणजे स्वतःची परिस्थिती स्वीकारणे. अनेक लोक कर्जात असतात, पण ते स्वतःलाच खोटं सांगत राहतात. सगळं ठीक होईल, काही समस्या नाही. पण वास्तव स्वीकारल्याशिवाय उपाय सापडत नाही. ज्या दिवशी तू धैर्याने म्हणशील, होय, मी कर्जात आहे पण मी यामधून बाहेर पडणार आहे, त्या दिवशी तुझी खरी सुरुवात होईल. कारण युद्ध जिंकण्यासाठी आधी शत्रू ओळखावा लागतो. आणि तुझा शत्रू पैसा नाही, तुझा शत्रू आहे भीती, निराशा आणि चुकीच्या सवयी. बाळा, ज्या घरात सतत नकारात्मक बोललं जातं त्या घरात लक्ष्मी टिकत नाही. माझं काही होणार नाही, मी संपलोय, माझं नशीबच खराब आहे, ही वाक्य रोज बोलणारा माणूस स्वतःच स्वतःच्या प्रगतीचा दरवाजा बंद करतो. म्हणून आजपासून एक नियम बनव, समस्या कितीही मोठी असो तरी स्वतःबद्दल नकारात्मक बोलायचं नाही. कारण शब्दांमध्ये शक्ती असते, आणि जसे विचार तसे निर्णय, जसे निर्णय तसे परिणाम. बाळा, जर तुला वाटत असेल की स्वामी आज तुझ्याशी बोलतायत तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ. बाळा, आतापर्यंत तू ऐकलंस की कर्जातून बाहेर पडण्याची सुरुवात वास्तव स्वीकारण्यापासून होते. आता मी तुला दुसरा महत्त्वाचा नियम सांगणार आहे. हा नियम साधा आहे, पण ज्याने तो आयुष्यात उतरवला त्याचं आयुष्य बदललं. बाळा, कर्ज फक्त पैशाचं नसतं,
कर्ज विचारांचंही असतं. होय, अनेक लोकांच्या मनात इतकी भीती साचलेली असते, इतकी निराशा भरलेली असते की त्यांचं मन आधीच हार मानलेलं असतं. अशा मनाने घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात. म्हणून सर्वप्रथम मन मोकळं कर. रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांग, मी संकटात आहे, पण हे संकट कायमचं नाही. मी कर्जात आहे, पण कर्ज माझं भविष्य ठरवणार नाही. मी पडलेलो आहे, पण पुन्हा उभा राहणार आहे. बाळा, लक्षात ठेव, अंधार कितीही गडद असला तरी सूर्य उगवणं थांबवत नाही. त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यातील प्रकाशही परत येणार आहे. फक्त धैर्य सोडू नकोस. कधी कधी मी पाहतो, लोक मंदिरात येतात, नारळ फोडतात, अगरबत्ती लावतात, प्रार्थना करतात, पण बाहेर पडल्यावर पुन्हा तेच चुकीचे निर्णय घेतात आणि मग म्हणतात, स्वामी, तुम्ही माझी प्रार्थना ऐकली नाही. बाळा, मी प्रत्येकाची प्रार्थना ऐकतो, पण फक्त प्रार्थना पुरेशी नसते. कर्म बदलणं आवश्यक असतं. जर नावेत भोक असेल तर फक्त देवाचं नाव घेऊन उपयोग नाही. भोग बंद करावं लागतं. त्याचप्रमाणे जर तुझ्या आर्थिक जीवनात चुका असतील तर त्या सुधारणं आवश्यक आहे. कमेंट करा. बाळा, जर तू आजपासून नवीन सुरुवात करणार असशील तर कमेंटमध्ये लिहा, आजपासून बदल सुरू. पुढे ऐक. कर्ज वाढण्याचं एक मोठं कारण म्हणजे दुसऱ्यांशी तुलना. शेजाऱ्याने नवीन गाडी घेतली, मित्राने महागडा फोन घेतला, नातेवाईकांनी मोठा समारंभ केला, आणि मग तू विचार करतोस, मी का मागे राहू? याच विचारातून अनेक लोक कर्जात जातात. बाळा, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी केलेला खर्च नेहमी दुःख देतो, पण स्वतःच्या प्रगतीसाठी केलेली गुंतवणूक नेहमी आनंद देते. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, लोकांना प्रभावित करण्यापेक्षा स्वतःचं भविष्य मजबूत करणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण लोक 2 दिवस बोलतील, पण कर्जाची चिंता मात्र रोज तुला त्रास देईल. बाळा, मी तुला एक गोष्ट सांगतो. एका गावात एक माणूस होता. त्याच्यावर खूप कर्ज होतं. तो रोज मंदिरात येऊन रडायचा. एक दिवस त्याने मला विचारलं, स्वामी, माझं कर्ज कधी संपेल? मी त्याला सांगितलं, ज्या दिवशी तू तुझ्या प्रत्येक रुपयाचा आदर करायला शिकशील त्या दिवशी तुझं कर्ज संपायला सुरुवात होईल. सुरुवातीला त्याला हे समजलं नाही, पण नंतर त्याने प्रत्येक खर्च लिहायला सुरुवात केली. अनावश्यक खर्च बंद केले, उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन काम शोधलं, आणि काही वर्षांत तो कर्जमुक्त झाला. बाळा, चमत्कार झाला का? हो, पण तो चमत्कार अचानक झाला नाही, तो शिस्तीच्या रूपाने झाला. लक्षात ठेव, लक्ष्मीला स्वच्छता आवडते. फक्त घराची नाही, तर विचारांची, वागण्याची आणि पैशांच्या व्यवहारांचीही. ज्या माणसाचे हिशेब स्पष्ट असतात त्याच्या आयुष्यात स्थिरता येते. म्हणून आजपासून तू किती कमावतोस, किती खर्च करतोस, किती वाचवतोस हे लिहायला सुरुवात कर. छोटं पाऊल वाटेल, पण मोठा बदल इथूनच सुरू होतो. कमेंट करा. जर तू आजपासून पैशांचा हिशेब ठेवणार असशील तर कमेंटमध्ये लिहा, मी शिस्त पाळेन. बाळा, आता मी तुला कर्जातून बाहेर पडण्याचा 3रा गुपित नियम सांगणार आहे. हा नियम अनेक लोक दुर्लक्ष करतात, पण ज्याने हा नियम समजून घेतला त्याच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह बदलू लागतो. तो नियम म्हणजे कृतज्ञता. होय बाळा, ज्याच्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञ नसलेला माणूस जे नाही त्याबद्दल कायम दुःखी राहतो, आणि दुःखी मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून रोज रात्री झोपण्यापूर्वी 3 गोष्टींसाठी देवाचे आभार मान. श्वास आहे, कुटुंब आहे
काम करण्याची ताकद आहे. यासाठी आभार मान. कारण ज्याच्यात कृतज्ञता असते त्याच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा नवीन संधी आकर्षित करते. बाळा, आज तुझी परिस्थिती कठीण असू शकते, पण परिस्थिती कायमची नसते. ऋतू बदलतात, दिवस बदलतात, वेळ बदलते. मग तुझं आयुष्य का बदलणार नाही? फक्त श्रद्धा ठेव, प्रयत्न सुरू ठेव आणि माझ्यावर विश्वास ठेव. कारण मी तुझ्या पाठीशी आहे. तू एकटा नाही आहेस. बाळा, आतापर्यंत तू ऐकलंस भीती सोडण्याबद्दल, शिस्त अंगीकारण्याबद्दल आणि कृतज्ञतेच्या शक्तीबद्दल. पण आता मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी बहुतेक लोक आयुष्यभर समजून घेत नाहीत. आणि म्हणूनच त्यांच्याकडे पैसा येतो पण टिकत नाही. संधी येतात पण हातातून निसटतात. आशीर्वाद मिळतात पण त्यांचा लाभ होत नाही. बाळा, लक्ष्मीला फक्त पैसा समजू नकोस. लक्ष्मी म्हणजे संधी, शांती, समाधान, आरोग्य आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची बुद्धी. ज्या घरात हे सर्व असतं ते घर खऱ्या अर्थाने श्रीमंत असतं. पण ज्या घरात सतत भांडणं, मत्सर, राग आणि तक्रारी असतात तिथे पैसा आला तरी टिकत नाही. म्हणून आज स्वतःला विचार, माझ्या घरात शांतता आहे का? माझ्या बोलण्यात प्रेम आहे का? मी दुसऱ्यांच्या यशावर आनंद व्यक्त करतो का? कारण बाळा, मत्सर हा लक्ष्मीचा सर्वात मोठा शत्रू आहे. कमेंट करा, जर तुम्ही दुसऱ्यांच्या प्रगतीचा मत्सर न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा, माझा स्वामींवर विश्वास आहे. पुढे ऐक बाळा, कर्ज संपण्याआधी काही संकेत मिळतात. होय, प्रत्येक बदलाची सुरुवात आधी संकेतांनी होते. पण लोक ते संकेत ओळखत नाहीत आणि मग संधी गमावतात. पहिला संकेत, मनातील भीती कमी होऊ लागते. पूर्वी जी गोष्ट तुला अशक्य वाटत होती ती आता शक्य वाटू लागते. पूर्वी प्रत्येक सकाळ चिंता घेऊन सुरू व्हायची. आता मात्र तीच सकाळ आशेने सुरू होऊ लागते. हा साधा बदल वाटेल पण तो खूप मोठा संकेत आहे. कारण बदल आधी मनात होतो, नंतर वास्तवात दिसतो. दुसरा संकेत, नवीन मार्ग दिसू लागतात. अचानक एखादी नवीन नोकरीची संधी मिळते, एखादी नवीन ओळख होते, एखादी कल्पना सुचते किंवा बराच काळ अडकलेलं काम पुढे सरकतं. लोक याला योगायोग म्हणतात. पण बाळा, श्रद्धेने चालणाऱ्या माणसासाठी हा योगायोग नसतो, तो ईश्वरी संकेत असतो. तिसरा संकेत, अनावश्यक खर्च कमी होऊ लागतात. पूर्वी ज्या गोष्टी आवश्यक वाटायच्या त्या आता गरजेच्या वाटत नाहीत. मन स्वतःच बचतीकडे वळू लागतं आणि हेच आर्थिक परिवर्तनाचं बीज असतं. कारण श्रीमंतीची सुरुवात कमाई वाढण्याने नाही तर उधळपट्टी कमी होण्याने होते. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कर्ज संपवायचं असेल तर उत्पन्न वाढवण्याचा विचार कर. फक्त खर्च कमी करून आयुष्य बदलत नाही. नवीन कौशल्य शिक, नवीन काम शोध, अधिक मेहनत कर. कारण देव संधी देतो पण चालावं मात्र तुलाच लागतं. मी तुला रस्ता दाखवू शकतो पण पावलं तुलाच टाकावी लागतील. कमेंट करा, जर तुम्ही आजपासून स्वतःची प्रगती करण्याचा संकल्प करत असाल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. बाळा, अनेक लोक मला विचारतात, स्वामी माझं नशीब खराब आहे का? मी त्यांना सांगतो, नशीब खराब नसतं. कधी कधी निर्णय चुकीचे असतात आणि चुकीच्या निर्णयांची किंमत मोजावी लागते.
पण याचा अर्थ असा नाही की तुझं भविष्य संपलंय. नाही बाळा, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नवीन सुरुवात शक्य आहे. लक्षात ठेव, आज तुझ्या परिस्थितीत आहेस ती तुझी अंतिम अवस्था नाही. ती फक्त एक टप्पा आहे आणि प्रत्येक टप्पा संपतो जसा पाऊस संपतो, जशी रात्र संपते, तसंच हे संकटही संपणार आहे. फक्त विश्वास सोडू नकोस. एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण काळानेच मला मजबूत बनवलं, त्या कर्जानेच मला शिस्त शिकवली, त्या संकटानेच मला स्वामींच्या जवळ आणलं. आणि त्या दिवशी तुला समजेल की प्रत्येक वेदनेमागे एक उद्देश होता. बाळा, आजचा हा संदेश फक्त ऐकू नकोस, तो मनात उतरव. कारण ज्ञान ऐकून उपयोग नाही, ज्ञान जगलं पाहिजे. ज्याने ऐकलं आणि विसरला त्याचं काही बदलत नाही, पण ज्याने ऐकलं आणि कृती केली त्याचं नशीबही बदलतं. कमेंट करा जर तुम्हाला विश्वास असेल की तुमच्या आयुष्यातील कठीण काळ आता संपणार आहे. तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर कृपा करा. बाळा, आता पुढील भागात मी तुला सांगणार आहे कर्ज वाढण्यामागील 7 अदृश्य चुका, लक्ष्मी घरात का टिकत नाही आणि स्वामींनी सांगितलेला आर्थिक शुद्धीकरणाचा मार्ग. श्री स्वामी समर्थ. बाळा, आत्तापर्यंत तू श्रद्धा, शिस्त, कृतज्ञता आणि सकारात्मक विचार याबद्दल ऐकलंस. पण आता मी तुला अशा चुका सांगणार आहे ज्या अनेक लोक नकळत करत असतात आणि मग आश्चर्य व्यक्त करतात की इतकी मेहनत करूनही पैसा का टिकत नाही, कर्ज का वाढत चाललंय, घरात बरकत का नाही आहे. बाळा, लक्षात ठेव, कधी कधी समस्या कमाई कमी असण्याची नसते, समस्या सवयी चुकीच्या असण्याची असते. पहिली चूक, उत्पन्नापेक्षा मोठं जीवन जगणं. बाळा, आज अनेक लोक गरजांसाठी नाही तर दिखाव्यासाठी खर्च करतात. लोक काय म्हणतील, लोक काय विचार करतील, याचा विचार करताना ते स्वतःच्या भविष्याचा विचार विसरतात. महागडा फोन, महागडे कपडे, अनावश्यक खर्च आणि मग हप्ते, हप्त्यांवर हप्ते आणि शेवटी कर्ज. बाळा, दिखावा 2 दिवसांचा असतो, पण कर्जाची चिंता अनेक वर्षांची असते. म्हणून आजपासून जगाला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःला घडवण्यासाठी खर्च कर. दुसरी चूक, पैशाचा आदर न करणं. बाळा, ज्या घरात अन्न वाया जातं, पैसा उधळला जातो आणि वस्तूंची किंमत समजली जात नाही, तिथे बरकत टिकत नाही. कारण लक्ष्मीचा जिथे अपमान होतो तिथे लक्ष्मी जास्त काळ थांबतच नाही. म्हणून प्रत्येक रुपयाचा आदर कर. तो रुपया किती मोठा आहे हे त्याच्या रकमेवर नाही तर त्याच्या किमतीवर ठरतं. कमेंट करा जर तुम्ही आजपासून पैशाचा आदर करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी लक्ष्मीचा आदर करीन. तिसरी चूक, सतत तक्रार करणे. बाळा, काही लोकांकडे सर्व काही असतं पण ते कायम तक्रार करत राहतात. हे नाही आहे, ते नाही आहे, माझं नशीबच खराब आहे. अशा विचारांनी मन नकारात्मक होतं आणि नकारात्मक मन संधी ओळखू शकत नाही. म्हणून रोज सकाळी जे आहे त्याबद्दल आभार मान आणि जे नाही त्यासाठी प्रयत्न कर. चौथी चूक, चुकीची संगत. बाळा, तू ज्या लोकांसोबत राहतोस त्यांचा प्रभाव तुझ्यावर पडतो. जर तुझ्या आसपास सतत नकारात्मक बोलणारे लोक असतील तर तुझी ऊर्जा कमी होईल. जर तुझ्या आसपास मेहनती, प्रामाणिक आणि प्रगती करणारे लोक असतील तर तुझ्यातही बदल होईल. म्हणून
संगत निवडताना सावध राहा. 5वी चूक, कमाईपेक्षा जास्त कर्ज घेणे. बाळा, गरजेपुरतं कर्ज आणि दिखाव्यासाठी घेतलेलं कर्ज यात खूप फरक असतो. जे कर्ज तुला पुढे नेईल ते वेगळं आणि जे कर्ज तुला खाली खेचेल ते वेगळं. म्हणून प्रत्येक आर्थिक निर्णय घेताना स्वतःला विचार, हे खरंच आवश्यक आहे का? हा एक प्रश्न तुला अनेक संकटांपासून वाचवू शकतो. कमेंट करा. जर तुम्ही आजपासून विचारपूर्वक खर्च करणार असाल तर कमेंटमध्ये लिहा, स्वामी मला विवेक द्या. 6वी चूक, मेहनतीची जागा शॉर्टकटला देणे. बाळा, अनेक लोक पटकन श्रीमंत होण्याची स्वप्न पाहतात. पण लक्षात ठेव, झटपट मिळालेला पैसा बहुतेक वेळा झटपट निघूनही जातो. मी नेहमी सांगतो, मेहनतीचा मार्ग लांब असू शकतो पण तो सुरक्षित असतो. प्रामाणिक कमाईमध्ये बरकत असते, फसवणुकीच्या पैशात भीती असते. 7वी चूक, देवावर विश्वास ठेवून स्वतः प्रयत्न न करणे. बाळा, ही सर्वात मोठी चूक आहे. काही लोक म्हणतात, स्वामी आहेत ना, सगळं ठीक करतील, पण स्वतः काहीच करत नाहीत. हे योग्य नाही. मी तुझ्या पाठीशी आहे, पण चालावं तुलाच लागेल. मी तुला शक्ती देऊ शकतो, पण प्रयत्न तुलाच करावे लागतील. मी मार्ग दाखवू शकतो, पण पावलं तुलाच टाकावी लागतील. बाळा, आज या 7 चुका मनापासून समजून घे. कारण कधी कधी कर्ज संपवण्यासाठी नवीन पैसा कमावण्यापेक्षा जुन्या चुका थांबवणं अधिक महत्त्वाचं असतं. एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा नदीतला प्रवाह अडतो तेव्हा नदी कोरडी पडते. त्याचप्रमाणे जेव्हा तुझ्या जीवनात चुकीच्या सवयी वाढतात तेव्हा लक्ष्मीचा प्रवाह थांबतो. म्हणून आजपासून एक एक चूक सोडायला सुरुवात कर. मोठा बदल एका दिवसात होत नाही, पण दररोज थोडा बदल केला तर एक दिवस संपूर्ण आयुष्य बदलून जातं. कमेंट करा. जर तुम्ही कर्जमुक्त होण्याचा दृढ संकल्प करत असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी नक्की कर्जमुक्त होणार. बाळा, आतापर्यंत तू हा संपूर्ण संदेश श्रद्धेने ऐकला. कदाचित तुझ्या डोळ्यात अश्रू आले असतील, कदाचित तुझ्या मनातील काही जखमा पुन्हा जाग्या झाल्या असतील, कदाचित तुला तुझ्या आयुष्यातील कठीण दिवस आठवले असतील. पण बाळा, हे लक्षात ठेव, जो माणूस संकटातून जातो तोच सर्वात मजबूत बनतो. आज तू कर्जात असशील, उद्या तू कर्जमुक्त होशील. आज तुझ्या खिशात पैसे नसतील, उद्या तुझ्या मेहनतीचे फळ तुला मिळेल. आज लोक तुला कमी लेखत असतील, उद्या तेच लोक तुझ्या यशाचं कौतुक करतील. पण यासाठी तुला एक गोष्ट कधीही सोडायची नाहीये, विश्वास. स्वतःवर विश्वास, तुझ्या मेहनतीवर विश्वास आणि माझ्यावर विश्वास. बाळा, कर्ज ही शिक्षा नाहीये. कर्ज ही एक शिकवण आहे. ती तुला शिस्त शिकवते, ती तुला संयम शिकवते, ती तुला पैशाची किंमत शिकवते आणि सर्वात महत्त्वाचं, ती तुला देवाजवळ घेऊन जाते. म्हणून आजपासून तुझ्या भूतकाळाबद्दल पश्चात्ताप करू नकोस. झालेल्या चुका वारंवार आठवू नकोस. कारण भूतकाळ कधीच बदलता येत नाही, पण भविष्य मात्र घडवता येतं. आणि ते भविष्य आजच्या निर्णयावर अवलंबून आहे. बाळा, मी तुला एक शेवटची गोष्ट सांगतो. जेव्हा बीज जमिनीत पेरलं जातं तेव्हा ते काही काळ अंधारात राहतं. त्यावर माती टाकली जाते, त्याला एकटेपणा सहन करावा लागतो. पण त्या अंधारातच ते अंकुरतं आणि एक दिवस मोठं वृक्ष बनतं. आज तुझी परिस्थिती ही तशीच आहे. तुला वाटत असेल सगळीकडे अंधार आहे, सगळीकडे समस्या आहेत.
पण बाळा, हा शेवट नाही, ही नव्या सुरुवातीची तयारी आहे. लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा तू निराश होशील तेव्हा डोळे बंद करून फक्त एकदा माझं नाव घे. मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि विश्वास ठेव, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक अश्रूची मला जाणीव आहे. तुझ्या प्रत्येक वेदनेची मला जाणीव आहे. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचतो आणि योग्य वेळी, योग्य मार्गाने, योग्य फळ तुला नक्की मिळेल. बाळा, जर तू हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकला असेल आणि तुला विश्वास असेल की तुझं कर्ज लवकरच संपणार आहे, तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ, माझ्यावर कृपा करा. आणि हा संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाळा, आजचा हा संदेश इथे संपतो, पण तुझी आशा संपत नाही, तुझी मेहनत संपत नाही, तुझं भविष्य संपत नाही. कारण रात्र कितीही मोठी असली तरी सूर्योदय थांबत नाही आणि तुझ्या जीवनातला तो सुवर्ण सूर्योदय आता फार दूर नाही आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. धन्यवाद.